नमस्कार। आज आपण बघणार आहोत मशरूमची भाजी कशी करायची। मशरूम मध्ये अनेक प्रकार असतात, तर आज आपण इथे ऑयस्टर मशरूम ही जी ऑयस्टर मशरूमची जात आहे हिची भाजी आपण करणार आहोत। आणि ती दोन प्रकारचे जे मशरूम आहेत, एक बटन मशरूम आहे, ऑयस्टर मशरूम आहे। तर ह्या ऑयस्टर मशरूम मध्ये तुम्ही यूट्यूबवर पण सर्च कराल की ह्याचे बेनिफिट्स खूप आहेत। त्याच्यात खनिज, जीवनसत्व अनेक प्रकारची आहेत आणि ही आपण भाजी आज करणार आहोत। बघूया कसं करायची आहे ती। आता मी इथे पहिल्यांदा अशी छोटी छोटी कट करून घेते मशरूम। खूप फ्रेश मशरूम आहेत, हे आजच मला मिळाले आहेत आणि हे घरी केलेले मशरूम आहेत। माझ्या मावशीने पाठवलेत हे खास माझ्यासाठी। तर ह्या मशरूम असे पूर्ण बारीक बारीक पहिल्यांदा आपण चिरून घ्यायचे आहेत। आता आपण अशा प्रकारे हे मशरूम कापून घेतलं आहे, सुरीने कापून घेतलेलं आहे। आणि आता आपण ह्याला फोडणी देऊया। तिला आपण तेल घालून घेऊया। आता हे जे मशरूम आहे हे अगदी मी एकदम सिंपल बनवणार आहे। ह्याच्यामध्ये आपण हे वाटण टाकणार आहोत। हे वाटण म्हणजे काय आहे, आलं, लसूण, जिरं आणि काळी मिरी एवढंच हे आपण वाटण घ्यायचं आहे, दुसरं काहीही नाही। आणि हे तेलामध्ये आपण हे वाटण मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर हळद। त्याचे तेल गरम झाल्यावर फोडणी देऊया। वाटण थोडंसं जास्त घ्यायचं, कारण दुसरं आपण काहीच टाकणार नाही आहोत, त्यामुळे ह्या वाटणावरच सगळं खूप सुंदर लागते ही भाजी। हळद टाकते, हळद टाकून घेऊया। आणि हे मशरूम ॲड करते। अगदी सिंपल पण खूप चवीला छान लागते ही भाजी। आता आपण थोडे मीठ घालणार आहोत। मीठ खूप कमी लागते, कारण अगदी प्रमाणात मीठ असलं की व्यवस्थित लागते, नाही तर लगेचच खारट होते। आता ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते। मशरूम मध्ये ऑलरेडी पाण्याचे प्रमाण पण खूप असते, त्यामुळे पाणी अगदी थोडंसंच टाकायचं। झाकण ठेवूयात। अवघ्या 5 मिनिटातच आपली भाजी शिजून झालेली आहे, रेडी झाली आहे ही। आपण खाऊ शकतो। आणि हिच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी सुद्धा बरेच कमी केलेली आहे मी। तर तुम्ही सुद्धा अशी भाजी करा, खूप चविष्ट लागते। आणि नक्की कळवा मला की कशी झाली आहे ही भाजी।